नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज विषय घेतला आहे मृत्यू खरंच आहे का. मृत्यू खरंच आहे का. आपल्याला प्रश्नामध्ये थोडासा गोंधळ होईल. खरंच आहे का म्हणजे काय, मृत्यू असतोच की असं एक वाटणं स्वाभाविक आहे. खरंच आहे का, खरंच असतो की नाही, खरंच म्हणजे काय. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. खरंच म्हणजे काय, खोटं नाही. खरं म्हणजे काय, जे खोटं नाही आहे ते खरं. मग आता खरं म्हणजे काय. आता मृत्यू खरंच आहे का. जे खरं आहे त्याच्या दृष्टीनं मृत्यू नाही आहे. आता इथं जरासा हा आज विषय अवघड जाणार आहे समजायला, परंतु हा समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं आणि खोटं. आता माझ्या चॅनलवर आपण बऱ्याच वर्षापासून कनेक्टेड आहात. त्याच्यात आपण काही अद्वैत वेदांत आणि उपनिषदाचे काही विषय घेतलेले आहेत आणि ते अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. किंबहुना तेच फक्त महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याला उपनिषद काय सांगतात, तू आजन्म आहेस, तू फक्त साक्षी ब्रह्म आहेस, तू आत्मस्वरूप आहेस. म्हणजे युअर रिअल नेचर इज ओनली विटनेस कॉन्शियसनेस अवेअरनेस. म्हणजे आपण विटनेस कॉन्शियसनेस अवेअरनेस हीच आपली फक्त ओळख आहे. कुणाची, आपली. पण मग आता आपण ज्याची ओळख करून देतो आहे तो कोण आहे, ते अज्ञान आहे म्हटलं आहे. म्हणजे आपण देहाची ओळख करून देतो, परंतु आपण देहाचासुद्धा अनुभव घेत असतो. मग मी ज्याचा अनुभव घेतो आहे तो मी कसा असेन. माझ्या अनुभवात जे काही येतं आहे ते मी कसं काय असेन. कारण मी वेगळा आणि ज्याचा अनुभव घेतो आहे ती गोष्ट वेगळी आहे ना. मग आता आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं की आपल्या ह्या देहाच्या पलीकडे असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण नाही, कारण आपण त्याचा अनुभव घेतो आहे. परंतु आपल्याला उपनिषद सांगतात तू तुझ्या देहाचासुद्धा अनुभव घेतो आहेस, फक्त तू तसा विचार केला नाही आहेस, तसं समजून घेतलं नाही आहेस. प्रत्यक्षात ज्याला फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स म्हणतात तो आपला स्वतःचाच देह आहे. मी माझ्याच देहाचा अनुभव घेतो आहे. माझ्या देहात काय चालू आहे मला आता कळतं आहे. हात उचलला की मला कळतो आहे, पायानं मी चालत असलेलं मला कळतं आहे, भूक लागलेली कळती आहे. म्हणजे मी देहाचा अनुभव घेतो आहे, ह्याचा अर्थ मी देहाचा अनुभव घेत आहे. आपण हे ह्याच्या अगोदर थोडं समजून घेतलेलं आहे. श्वास चालू आहे मला कळतं आहे, श्वासाची गती कळती आहे. आपण जर का चढून एका ठिकाणी भरभर चढत गेलो तर श्वास भरभर होतो, शांत बसले असताना स्लो होतो. म्हणजे आपल्या अनुभवात आपला श्वास आहे. मग विचार, आत्ता विचार काय चालू आहेत आपल्याला कळत असतं. भले समोरच्याला कळणार नाही, पण आपल्याला कळत असतं की आपल्या मनामध्ये काय विचार चालू आहे. ह्याचा अर्थ कळणारा वेगळा आहे आणि विचार वेगळे आहेत. मग इथंच आपल्याला स्पष्टीकरण व्हायला लागतं की मी कोणीतरी वेगळा आहे. माझ्या माइंडमध्ये जे काही विचार चालू आहेत ते मला कळत आहेत, ह्याचा अर्थ मी कोणीतरी वेगळा आहे आणि विचार हे वेगळे आहेत. मग त्या विचारामधला विषय तो आपल्याला माहिती असतो. कसला विचार करतो आहेस असं आपण एखाद्याला विचारतो, मग तो सांगतो मी नाही ह्या गोष्टीचा विचार करतो आहे, मी अमुक कोणी पाहुणे येणार आहेत किंवा कुठेतरी गावाला जायचं आहे किंवा जो काही विषय असेल तो त्याच्या विचारात असतो आणि तो कळत असतो की मी आता कुठला विचार करतो आहे. म्हणजे तो विचार भिन्न आहे आणि मी भिन्न आहे. मग मी कोण आहे. इथंच आहे सगळं. हेच तर समजून घ्यायचं आहे. मग ते जर का समजलं तर आजचं जे काही शीर्षक आहे मृत्यू खरंच आहे का. आपले सगळे वेदशास्त्र सद्गुरू सांगतात मृत्यू हा फक्त देहाचा आहे, आपला नाही. आपली ओळख आपण देह म्हणून जोपर्यंत करतोय तोपर्यंत मृत्यू आहे. कुणाला, देहाला आहेच आहे. पण मी देह नाही आहे ना, मी देहाचा अनुभव घेतो आहे. मग हे ज्याला कळतं तो त्याच्यातून बाहेर पडतो. म्हणजे मृत्यू ही घटनाच संपुष्टात येते असं सद्गुरू सांगतात. म्हणजे मृत्यू खरंच आहे का, तर नाही. हेच आपल्याला समजून घ्यायचं, हे खूप महत्त्वाचं आहे. सद्गुरू म्हणतात म्हणजे उपनिषदात सांगितलेलं आहे की जो स्वतःला देह म्हणतो तो ह्या कर्मगतीमध्ये जन्ममृत्यू ह्याच्यामध्ये स्वतःला तो अडकवून घेतो. त्याला कळतच नाही की मी नक्की कोण आहे. म्हणजे थोडक्यात आपली ओळख काय आहे. देह म्हणून जर का आपली ओळख आपण सांगायला लागलो तर मग पुन्हा जन्ममृत्यू हे सगळं आहे. परंतु मी कोण आहे ह्याचा जर का शोध लागला किंवा त्याचा बोध झाला
तर मी फक्त आजन्मा, फक्त साक्षी आत्मस्वरूप आहे. म्हणजे मी फक्त अनुभव घेतोय कुणाचा, ह्याच देहाचा. आणि हे कायमस्वरूपी आपण घेत असतो, परंतु आपला विचार म्हणजे आपलं लक्ष नसतं. उपनिषदामध्ये इतकं छान स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला याच्या अगोदर एक विषय सांगितलं की स्वामी सर्वप्रियानंदजी इतक्या अशा विलक्षण अतिशय सोपं करून सांगतात. हा विषय इतका सोपा करून सांगतात की मी आत्ता राईट नाऊ मी आता एक्सपिरियन्स घेतो आहे, मी अनुभव घेतो आहे ना. कशाचा अनुभव घेतो आहे? जे काही जग आहे आता समोर डोळ्याला जे काही दिसतं आहे त्याचा मी अनुभव घेतो आहे. म्हणजे एखादा आवाज ऐकायचा असू दे, एखादा दृश्य असू दे, पण दृश्य हे डोळ्यांनी बघितलं जातं आणि आवाज कानाने ऐकला जातो, परंतु आत कळणं घडतं. म्हणजे मग मी ज्या डोळ्यांनी मी समोरचं दृश्य बघितलं किंवा कानाने जो आवाज ऐकला किंवा स्पर्शाने एखादी वस्तू हातात घेतल्यामुळे मला कळालं, मग इथं कळणं घडतं कुठं? आपण म्हणू ते माइंडमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला कळतं की हां, अरे ही वस्तू मी बघितली किंवा हा आवाज मी ऐकला किंवा ही वस्तू माझ्या हातात आहे. हे जे काही कळणं घडतं तेही मला कळतं की मी काय बघितलं, काय ऐकलं. म्हणजे थोडक्यात त्याच्याबद्दल जो काही विचार केला गेला, एखादी वस्तू मी बघितली त्याच्याबद्दलचा विचार केला गेला, तो विचार काय होता हे सुद्धा मला कळालं. ह्याचा अर्थ मी त्या विचाराचा साक्षी आहे, त्या मनाचा साक्षी आहे. म्हणजे मग मी कोण आहे? मग त्याच मीचा शोध घ्यायचा आणि तोच सत्य आहे जो आजन्म आहे. त्याच्या दृष्टीतनं खरंच मृत्यू आहे का? तर बिलकुल नाही. मृत्यू देहाचा आहे. देह नावाचं हे जे काही बायोलॉजिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याला मर्यादा आहे, त्याला आयुर्मर्यादा आहे. आता ते का आपल्याला मिळालं हे आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं आहे. कर्म संपवण्याकरता या देहाची गरज आहे. मग जो काही ऋणानुबंध आहे तो आपला अवतीभोवती आलेला असतो. त्याची जी काही देवाणघेवाण आहे ही जीवनात चालू असती, ती संपवायची आणि मी कोण आहे ह्याचा शोध घ्यायचा. त्याच्याकरताचे सगळे वेद उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे, काय नाही आपल्याकडे सगळं आहे. पण आपण अज्ञानामुळे या देह माध्यमातून ज्या जगाचा अनुभव घेतोय त्या जगात आणखीन मोहित होतोय. आणखीन गोष्टी मिळवायच्या आहेत. समजतंय आपण कितीही काही मिळवलं तरी समाधान ही अवस्था प्राप्त करू शकत नाही. आत्तापर्यंत प्राप्त झाली आहे का? तर त्याचं उत्तर नाही म्हणूनच येतं. आणि वय इथं वाढत चाललेलं आहे. मग नक्की काय समजून घ्यायचं आहे? मग आपल्याला भगवद्गीता, वेदांत, उपनिषद सांगतात, अरे तू स्वतःचा शोध घे, तू कोण आहेस हे समजून घे. मग ते तेवढ्याने नाही थांबत. सद्गुरू अवतार घेतात, ते आपल्याला साधना शिकवतात. अरे साधना करून आंतरिक अवस्था शुद्ध करून घे आणि मग घे स्वतःचा शोध. तू कोण आहेस? तू आणि मी ह्याच्यात भिन्नताच नाही आहे मुळी. कारण ते जे काही ब्रह्म म्हणून आहे ते सर्वव्याप्त आहे. आत्मा ही अवस्था ही वैश्विक आहे. तुमची वेगळी, माझी वेगळी, ह्याची वेगळी, त्याची वेगळी अशी अजिबात नाही आहे. म्हणजे साक्षी ही जी काही अवस्था आहे, प्रत्येक मनुष्य स्वतःच्या देहातून जो काही अनुभव घेत असतो, म्हणजे अनुभवणारा त्याच्यामध्ये असलेला तो कॉमन आहे सगळ्यांचा. इथं जरा समजायला अवघड जातं. मी म्हणतो हां, माझा मी अनुभव घेतोय, मला माहिती आहे माझ्या जीवनात काय काय चालू आहे किंवा घडलं आत्तापर्यंत. आणि समोरचा त्याच्या प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव हे भिन्न असतील, परंतु अनुभवणारा, अनुभवातला विषय हा भिन्न आहे, विचार भिन्न आहेत. एखाद्याची मानसिक अवस्था ही भिन्न आहे, प्रत्येकाची मानसिक अवस्था भिन्न आहे. परंतु अनुभवणारा, आत्ता आपण समजून घेतलं की या देहाचा मी अनुभव घेतोय, या सेन्स ऑर्गन्समधून ज्या जगाचा मी अनुभव घेतोय, जे ज्ञान करून घेतोय, म्हणजे माझ्या बुद्धीत हां मला एखादी गोष्ट कळाली म्हणतो, मग कळालेलंही मला कळतंय. म्हणजे साधी गोष्ट सोपी म्हणजे काय, 2 अधिक 2 म्हणजे काय, 4 आपल्याला कळालं. मग मला 4 हे कळालेलंही मला कळतं ना. मग तो कळणारा कोण आहे? तोच ज्ञानस्वरूप आत्मा आहे. त्यालाच विटनेस कॉन्शियसनेस म्हणतात. तोच साक्षी आत्मा ब्रह्म आहे. त्याच्याशिवाय ज्ञान ही अवस्थाच म्हणजे कळणं हेच घडणार नाही. प्रत्येक व्यक्ती माध्यमाला कळणं हे जे काही घडतं ते आत्म्यामुळे. किती खरं म्हणजे बघितलं, विचार केला तर समजून घ्यायला सोपं आहे. आपले वेद उपनिषद त्याच्याकरताच आहे, ते त्याच्याकरताच झटतात हजारो वर्षापासून आणि त्याचा अभ्यास करून सांगणारे लोक आहेत. परंतु जसं जर का गुंता फार केला गेला तर मग समजायला अवघड जातं.
हे किती सोपं आहे की मी अनुभव घेतो आहे. हो, मी म्हणजे कोण? हा मी देह आहे. ठीक आहे, सुरुवातीला मी स्वतःला देह म्हणणार, कारण मला माहिती नाही मी नक्की कोण आहे. मग मी देह माध्यमातून जगाचा अनुभव घेतो आहे. पण देह हा स्वतः काही निर्णय घेतो आहे का? स्वतः मी न विचार करता हात आपणहून वर खाली होऊ शकतो आहे का? नाही. मग आपल्याला जरासा विचार केल्यावर कळतं की मन, बुद्धी म्हणजे ज्याला माइंड म्हणतात, त्याचा कंट्रोल आहे देहावर. तो ठरवतो देहाने काय करायचं. कोणीतरी हाक मारल्यानंतर मी ओ देतो, म्हणजे हाक मारलेली कानाने ऐकली आणि कोणीतरी आलं हे मला कळाल्यावर मी ओ देतो. मग ह्या ज्या क्रिया घडतात देह माध्यमातून, त्या बुद्धीमुळे, माइंडमुळे घडतात. कारण माइंडमध्ये आकलन करायची शक्ती आहे, आकलन करायची क्षमता आहे की काय चालू आहे अवतीभोवती. म्हणजे आपण माइंडला मी म्हणतो आणि तिथंच आपलं ज्ञान खुंटतं. प्रत्यक्षात माइंडचा मी एक्सपिरियन्स घेतो आहे. मग इथंच सगळं आहे समजून घ्यायचं. आज आपलं विज्ञानसुद्धा कॉन्शियसनेस म्हणजे काय, ते कोण क्रिएट करतं, ते कसं काय आहे, त्याच्याबद्दलचाच अभ्यास चालू आहे. आणि मग आता त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की भारतात वेद, पुराण त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस, अवेअरनेसबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून माइंड क्रिएट कॉन्शियसनेस असाच समज आहे. परंतु उपनिषदच सांगतात कॉन्शियसनेस हा एकच सत्य आहे, त्याच्यामध्ये माइंड अपियर झालेला आहे. मग इथं समजून घ्यायला जरा अवघड जातं. मग त्याच्याकरताच ही जी काही उपनिषदं आहेत ते वेगवेगळे पॉइंटर्स आहेत की त्याच्या माध्यमातून आपल्याला नेती 5 सीड्स, दृग्दृश्य विवेक, म्हणजे मांडुक्य उपनिषदामध्ये वेकिंग, ड्रीमिंग आणि डीप स्लीप, म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे की मी नक्की कोण आहे. जे उपनिषदातले पॉइंटर्स आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. ते आपल्याला आपलं जे खरं अस्तित्व म्हणून आहे, अवेअरनेस, इजनेस, कॉन्शियसनेस, तो नक्की काय आहे हे आपल्याला नक्की ते समजावून देतात. फक्त आपली समजून घ्यायची तळमळ हवी आपल्यापाशी. ते म्हणतात, अरे तू फक्त अनुभव साक्षीच आहेस, तुझा जन्मही झालेला नाही आहे, मृत्यूही होणार नाही आहे. कारण मृत्यू हा फक्त देहाशी संबंधित आहे, तुझ्याशी नाही. परंतु मी देह, मीच हा देह म्हटल्यानंतर मग माझा मृत्यू हे नकळतपणे आपण त्याच्याबरोबर त्याला अटॅच झाल्यामुळे मृत्यू नावाची घटना, मग ज्याची आपल्याला खूप भीती वाटते. प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ह्या जर का समजल्या आपल्याला, तर आपण कायमस्वरूपी आपण डिटॅचच आहोत. मला कळतं आहे माझ्या जीवनात काय घडतं आहे. आपण म्हणत होतो की मी आत्तापर्यंत भरपूर अनुभव घेतलेले आहेत. कोण घेते तो अनुभव? मग अनुभव घेणाऱ्यामध्ये काही बदल आहे का? अनुभवात बदल आहे, विचारात बदल आहे, घटनेत बदल आहे. एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्याला रिॲक्ट कोण करतं आहे? माइंड करतं आहे, म्हणजे मन करतं आहे. दुःख कोणाला होतं आहे? माइंडला होतं आहे. म्हणजे मनाला दुःख होतं आहे, त्याच्याबद्दल विचार चालू होतात. परंतु ते सगळे कळत आहेत की आपल्याला दुःख झालेलंही कळतं आहे, आनंद झालेलाही कळतो आहे. म्हणजे ह्याचा अर्थ कळणारा कोणीतरी वेगळा आहे आतमध्ये. मग इथंच तो सापडतो. कोण? आपलं खरं स्वरूप, जे फक्त सच्चित आनंद अस्तित्व स्वरूप आहे. पण त्याच्याबद्दल सारखं चिंतन मनन व्हायला पाहिजे. चिंतन मनन नितध्यास, श्रवण मनन नितध्यास, सारखं हे ऐकायला पाहिजे आणि समजून घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दल चिंतन व्हायला पाहिजे. अरे खरंच की मी नक्की कोण आहे. लहानपणापासून जर का विचार करायचं ठरवलं तर बदल हा देहात आहे, विचारात आहे, मनात आहे, अवतीभोवतीच्या परिसरातील आहे, माझ्यात नाही आहे. म्हणजे अनुभवणारा म्हणून जो कोणी मी आहे त्याच्यात बदल नाही आहे. बदल कुणात आहे? देहात आहे, विचारात आहे, बुद्धीमध्ये आहे. लहानपणी आपल्याला काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या माहिती व्हायला लागल्या. आपण म्हणतो की मोठा झाल्यावर तुला सगळं कळेल. मग कळेल ही घटना कोणाची? ही बुद्धीचं काम आहे. ते एखादी गोष्ट, आता मला जग कळालं, मी सगळं जगभर फिरून आलो. आपण म्हणतो की मी भरपूर ठिकाणी विमान प्रवास केला आहे, भरपूर देश फिरून बघितले. मग जे काही ज्ञान झालं ते बुद्धीचं. त्या सगळ्याचा साक्षी मागं तोच आहे जो लहानपणापासून होता. तोच साक्षी आत्मा ब्रह्म, ते कायमस्वरूपी आहे, त्याच्यात बदल नाही. बदल हा विचारात आहे, बुद्धीमध्ये आहे, मनामध्ये आहे. आपण म्हणतो की एखादा मनुष्य, लहानपणी मला बारीक सारीक गोष्टीवर खूप मला राग यायचा. मग त्यावेळेला राग येताना त्या आलेल्या रागाचा साक्षी हा मीच होतो, जो आता शांत आहे, आताही मीच आहे. पुन्हा काही कारणास्तव पुन्हा जर का काही बिघाड झाला, म्हणजे मानसिक अवस्थेत, तसा साक्षी मीच आहे पुन्हा.
म्हणजे आपण सगळे आपलं खरं अस्तित्व साक्षी स्वरूपच आहे. विचार आणि मनामध्ये जी काही गडबड आहे, जो काही निर्णय घेणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्ञान करून घेणं हे बुद्धीचं काम. विचार करून निर्णय घेणं मनाची अवस्था आहे. एखादी गोष्ट बघितली की आपल्याला ती हवी वाटणं, मग त्याच्याकरता हे सगळे षडरिपू षडविकार वगैरे जे काय आहेत त्याच्या आधी नकळतपणे हा देह होत जातो. तो सगळा विषय आपण समजून घेतोय. मग आपल्याला शास्त्र सांगतं की तो मनाची अवस्था, मग मन शांत करायला शिक. उगीचच राग येतोय किंवा हव्यास वाढतोय, मोह होतोय, मग तो शांत करण्याकरता साधना आहे, नामस्मरण आहे, अनेक गोष्टी आपल्याला आपलं शास्त्र आपले सद्गुरू सांगत असतात. परंतु आपण जे काही करतोय त्याचे साक्षी आपणच असतो. किती विलक्षण आहेत ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. म्हणून आजचा हा विषय म्हटलं की थोडा समजून घ्यायला अवघड आहे, परंतु तुम्हाला 2-3 वेळा ऐकावं लागेल, तेव्हा हळूहळू थोडंसं कळेल की आपल्यामध्ये आपण सगळेजण साक्षी आत्मा एकच आहोत. देहात भिन्नता आहे, विचारात भिन्नता आहे. मग तू वेगळा, मी वेगळा, हा वेगळा, तो वेगळा, सगळे वेगवेगळे वाटतात. परंतु अनुभवणारा साक्षी तो एकच आहे. म्हणून ब्रह्म एक सत्य म्हटले, जगन मिथ्या म्हटलेलं आहे. तो विषय आपल्याला जर का समजून घ्यायचा असेल तर हा बेसिक विषय आहे की मी कोणीतरी साक्षी आहे जन्ममृत्यूच्या पलीकडे. मग मृत्यू खरंच आहे का? तर खरंच नाही आहे. खरंच मृत्यू नाही आहे. खरं म्हणजे मी जो खरा आहे, म्हणजे आपण सगळे जे खऱ्या स्वरूपात साक्षी आत्मा ब्रह्म म्हणून आहोत त्याला मृत्यू नाही आहे, देहाला आहे. तसं काय बायोलॉजिकल हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ह्याच्यामध्ये रोज सेल्स नवीन तयार होत असतात, पहिले मरत असतात, कंटिन्यू हे प्रक्रिया चालू असते. कितीतरी जीवाणू रोज देहाच्या ठिकाणी निर्माण होतात, मरत असतात. आपल्याला हे सगळं विज्ञान आपण समजून घेतो. आज मेडिकल सायन्स केवढं प्रगत झालेलं आहे. कंटिन्यू पेशी, पहिल्या पेशी मरतात आणि नव्याने पेशी तयार होतात. एक 7 वर्षात पण हे पूर्णच्या पूर्ण शरीरातल्या पेशी सगळ्या पहिल्या जातात आणि नवीन येतात. म्हणजे एकदा मृत्यू होऊन पुन्हा पुनर्जन्म हा होतच असतो. प्रत्येक पेशीमध्ये हा बदल चालू आहे. मग जो बदलणारा आहे तो खरा का त्याचा जो साक्षी आहे तो खरा? मग साक्षी आहे तो खरा म्हणजे खरंच मृत्यू आहे का? तर जो खरा आहे त्याला मृत्यू नाही आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल थोडं की जो खरा आहे, जो साक्षी आहे त्याला मृत्यू नाही आहे. मृत्यू कोणाला आहे? जो बदलणार आहे, हा देह. त्याच्यातले विचार, मन, बुद्धी, कल्पना, भावना जे काही आहेत ते सगळं मिळून जे काही याला बॉडी माइंड कॉम्प्लेक्स म्हटलेलं आहे, त्या सगळ्याचं विसर्जन होणार आहे. परंतु ह्या सगळ्याला अनुभवणारा जो साक्षी आहे तो कधीच मरत नाही, तो कधी जन्माला येत नाही. आणि तो आपण आहोत हे समजणं ह्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. तो मी आहे. आपण सगळेच, मी म्हणजे हा व्यक्ती नव्हे, आपण सगळेच अनुभवणारे साक्षीच आहोत. आपल्या सगळ्यांची खरी ओळख साक्षी आत्मा ब्रह्मच आहे. परंतु आपला हा देह, त्याच्यातील विषय विचारात आपण एवढं स्वतःला गुंतवून घेतो की आपली स्वतःची आपण ओळख विसरतो. आणि या देहाबरोबरच, हा देह चालला की मी चाललो, विचार चालले की त्याच्याबरोबर मी पण चाललो. आपण हे सगळे थोडे विषय याच्या अगोदर घेतले होते की मन, विचार हे कसे आपल्याला सगळीकडे भटकवतात कारण नसताना नानाविध विषयामध्ये. आणि तिथं काय मिळवायचं आहे? आनंदच मिळवायचा आहे. पण प्रत्यक्षात स्वतः आपण आंतरिक अवस्थेमध्ये सच्चित आनंद ह्या स्वरूपातच आहोत, परंतु ते कळत नाही. त्याच्याकरता विचाराची निकोप बैठक हवी. खूप सुंदर आहे विषय. आपण शांतपणे जर का समजून घ्यायचं ठरवलं ना तर सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित विघटन होऊ शकतं. हा देह हा वेगळा आहे, त्याच्या आतला श्वास हा तो वेगळा आहे, कारण त्याचा मी अनुभव घेतो आहे. ज्याचा मी अनुभव घेतो आहे तो मी नाही आहे. 5 शीट्स म्हणजे पंचप्राण कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, ह्या 5ही कोशाचा मी साक्षी आहे. सगळ्याचा मी अनुभवता आहे. कारण ह्या 5ही कोशात काय चालू आहे मला कळतं आहे. अन्नमय कोश देह, प्राणमय कोश श्वास, मनोमय कोश आपल्या मनात काय चालू आहे आपल्याला कळत असतं. विज्ञान म्हणजे आपल्याला ज्ञान होतं जगाचं. आपण म्हणतो माझ्याकडे एवढं डिग्री सर्टिफिकेट आहे, मी अमुक अमुक शिकलो आहे, मी डिग्री होल्डर आहे. म्हणजे जे काय आपण विज्ञान समजून घेतलं आहे भौतिक जगाचं त्याचं ज्ञान आहे, तो ज्ञानमय कोश आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा कळाल्याचा जो आनंद होतो तो आनंदमय कोश आहे. कारण आपल्याला आनंद झालेलाही आपल्याला कळत असतो. हां, मला आता खूप आनंद झाला म्हणतो मी. का आनंद झाला रे बाबा? तो कोण अनुभवतो आहे? म्हणजे आनंद झाल्याचा सुद्धा मी अनुभव घेतो आहे. जसं दुःख झाल्याचा
अनुभव घेत असतो, तसंच आनंद झाल्याचाही अनुभव घेत असतो. ह्याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टीचा साक्षी मी कोणीतरी वेगळा आहे. तो कोण आहे? तोच हुडकायचा आहे. तो हुडकायचा आहे म्हणजे तो काय असा व्यक्त नाही आहे. देह ही व्यक्त अवस्था आहे, ती अव्यक्त अवस्था आहे, ती निर्गुण निराकारी अवस्था आहे, ती फक्त साक्षी स्वरूपात आहे. मग ते जे काही अस्तित्व म्हणून आहे ते नक्की कसं आहे त्याच्याबद्दल आपण पुढल्या भागात थोडं समजून घेऊया. तर आत्ता आपल्या लक्षात आलं की मृत्यू खराच आहे का? देहाचा आहे, साक्षी अनुभवणाऱ्याचा नाही. नमस्कार.